आषाढ़ी एकादशी के अवसर पर सतारा जिले के जावली तालुका के प्रति पंढरपुर के करहर गांव में विठ्ठल रुक्मिणी मंदिर में भक्तों की भीड़ उमड़ी है। आषाढ़ी एकादशी के अवसर पर प्रति पंढरपुर करहर में आयोजित वैष्णव मेला पिथु माउली के दर्शन के लिए सतारा के पास जावली तालुका में करहर के इस स्थान पर जाते हैं। इस स्थान पर विठ्ठल रुक्मिणी के मंदिर को प्रति पंढरपुर कहा जाता है। सतारा के जावली तालुके के करहर गांव में स्थित यह विठ्ठल रुक्मिणी मंदिर महाराष्ट्र का पहला प्रति पंढरपुर है, जिसे दर्जा दिया गया है। यह गांव पचगनी और कुडाल रोड के बीच पचगनी के आधार पर है। करहर महुबान से घिरा हुआ है और यहाँ हर साल वैष्णव मेला लगता है। छोटे बड़े दिंडी पहाड़ी घाटों से हरिनाम करते हुए करहर नगर की ओर आते हैं। इस बीच आज सुबह 6 बजे विठ्ठल रुक्मिणी मंदिर में विधानसभा विधायक शिवेंद्र सिंह राजे भोसले की मौजूदगी में महापूजा संपन्न हुई और पूरे दिन विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। आषाढ़ी एकादशी के अवसर पर पश्चिमी महाराष्ट्र के इस विठ्ठल रुक्मिणी मंदिर में श्रद्धालु सम्मानजनक संख्या में आते हैं। एफएसी न्यूज के लिए जुबैर शेख और मुन्ना मुजावर की रिपोर्ट। आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी प्रति पंढरपूर म्हणून घोषित केलं या करहरमधील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराला। नक्की या मंदिराचं महात्म्य काय आहे? बघा, हे मंदिर संत बैजनाथ महाराज यांनी स्थापन केले की याच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या स्वयंघोषित मूर्त्या आहेत। म्हणजे तिथे निरंजना नदी आहे आपल्या गावच्या बाजूला, तर त्या नदीमध्ये महाराज आंघोळीला गेले असताना त्यांच्या हातावरती या मूर्त्या आल्या होत्या। म्हणजे स्वयंभू या मूर्त्या आहेत की कोणी बनवले नाहीत किंवा काही नाही, की एक त्यांना स्वप्न पडलं होतं की मला मी आता म्हातारा झालो तर मी कसा भक्तीला येऊ, तुझ्या भेटीला वारीला येऊ। त्याला जाता नेऊन देवाने त्यांच्या स्वप्नात येऊन असं सांगितलं की तू येऊ नकोस, मी तुझ्या भेटीला येतो। त्यावेळेस आंघोळीला गेले असताना पाठीच्या सुमारास त्यांच्या खांद्यावर दोन्ही विठ्ठल आणि रुक्मिणीच्या या मूर्त्या वाळूच्या मूर्त्या आहेत, त्या मूर्त्या इथं आणि त्यांच्या मिळाल्या खांद्यावरती। आणि मग त्यांनी येऊन गावकऱ्यांच्या मदतीने या ठिकाणी येऊन त्यांच्या मूर्तीची आपण इथं स्थापना केली सगळ्या गावकऱ्यांनी। तेव्हापासून हा कार्यक्रम खूप मोठा होऊ लागला। ज्या कुटुंबाशी दत्तात्रय महाराज कळंबे महाराज यांनी हा कार्यक्रम इथं सुरू केला। आषाढी एकादशी ज्या भक्त लोकांना पंढरपूरला जाता येत नाही अशा सर्व भक्तांसाठी इथं मंदिर उभारलं गेलं आणि साक्षात इथं सुद्धा हा पांडुरंग आपल्याला इथं मिळणार या आशेने सर्व भक्तजन या ठिकाणी येतात। खूप लांबून इथं हे भक्तजन येतात। सातारा, सांगली, कोल्हापूर एवढ्या पश्चिम महाराष्ट्रातून खूप मोठ्या संख्येने भाविक इथं उपस्थित असतात। सकाळी 6 वाजल्यापासून अक्षरशः रांग लागलेली आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी की इथे मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। शासनानं सर्व प्रकारच्या सोयी। आज संपूर्ण दिवसभराचं शेड्यूल कसं आहे? कार्यक्रमाचं आयोजन कसं करण्यात आलं? मान्यवरांच्या हस्ते इथं अभिषेक झाला। काकड आरती सकाळी 4:30 वाजल्यापासून चालू होती। अभिषेक वगैरे झाल्यानंतर आता दर्शनाच्या रांगा चालू झाल्या आहेत। थोड्या वेळानं पंचक्रोशीतून महाबळेश्वर, पाचगणी, सायगाव, खर्शी या भागातून मोठ्या प्रमाणात दिंड्या येतात आणि इथं सगळ्या दिंड्यांचा संगम इथं या ठिकाणी होतो आणि खूप मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी हजर होतात। 2च्या सुमारास सगळ्या पालख्या इथं एकत्र येतात। पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें, जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।